महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहाद्यात डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित. कामगारांनी घडवले अनोख्या भावनिक बांधिलकीचे दर्शन. नंदुरबार. माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते शहादा येथील बांधकाम कामगारांना भांडेसंच वितरित करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमात डॉक्टर गावित यांच्या छायाचित्राचे टी-शर्ट परिधान करून काही कामगार अनोख्या भावनिक बांधिलकीचे दर्शन घडवताना दिसले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने या भांडेसंचाचे वितरण करण्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, कामगार कल्याण मंडळ विभागातील भरत गवळे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर हिनाताई गावित भाषणात म्हणाल्या की महाराष्ट्र सरकार वंचित घटकांसाठी विविध योजना राबवत आहे. केंद्रातील मोदी सरकार देखील महिलांना आणि कामगार व मजुरांना विविध सोयी सवलती देणाऱ्या योजना राबवत आहे. त्या सर्व योजना प्रत्येक गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपले नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार तथा सर्वांचे लाडके नेते डॉक्टर विजयकुमार गावित हे कायमच प्रयत्नशील राहिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपल्याला घरकुल योजनांसह भांडेसंच वाटपासारख्या योजनांचा लाभ मिळत आहे. कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करून प्रत्येक गरजूने लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी डॉक्टर हिनाताई गावित यांनी केले. दरम्यान भांडेसंच वाटप केले जात असताना काही कामगार आणि काही तरुण आवर्जून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे छायाचित्र छापलेले टी-शर्ट परिधान करून आलेले पाहायला मिळाले. विद्यमान स्थितीत डॉक्टर विजयकुमार गावित हे मुंबई येथे रुग्णालयात उपचार घेत असले तरी टी-शर्टवरील छायाचित्राच्या माध्यमातून तसेच पत्रकावर छापलेल्या चित्राच्या माध्यमातून डॉक्टर विजयकुमार गावित यांची उपस्थिती जाणवून देताना दिसले. डॉक्टर गावित साहेबांमुळेच प्रभावीपणे योजना राबवली जात असून लहान लहान गावांना रस्ते, घरकुल वगैरे त्यांच्यामुळे मिळत असल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. डॉक्टर गावित यांच्याबद्दल अनोखी भावनिक बांधिलकी यातून सर्वांना पाहायला मिळाली. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.